पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी अवैध उत्खनन। राष्ट्रवादी प्रवक्ता नितेश कराळे उर्फ खतखत मास्तर यांना अवैध मुरुम काढणाऱ्या लोकांकडून मारहाण। वर्धा येथे दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांची स्वावलंबी ग्राउंड येथे सभा आयोजित केली आहे। या ग्राउंडवर मुरुम टाकण्यासाठी जिल्ह्यातील प्रशासन नियमबाह्य काम करत आहे। एडाखेड येथे दिनांक 8 सप्टेंबर 2024 रोजी ट्रक मालकाला रॉयल्टी मागितली असता त्याने रॉयल्टी न देता जिल्ह्यातील प्रसिद्ध खतखत मास्तर व प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नितेश कराळे यांना धक्काबुक्की करून त्यांच्या हाताला ट्रक ड्रायव्हर व मालकाने बोकडले। एक गरीब माणसाचा ट्रक पकडला तर एक ब्रास रेतीला 1,23,100 रुपये दंड केला जातोय। परंतु या ठिकाणी एका ट्रकमध्ये 7 ब्रास मुरुम घेऊन जात असताना जिल्हा प्रशासन गाढ झोपेत आहे। या अवैध मुरुम चोरीला जिल्हा प्रशासनाचे मूकसंमती असल्यामुळे आज घटनास्थळी तहसीलदार उपविभागीय अधिकारी कोणीच आले नाही। अवैध मुरुम चोरणारा ट्रक मालक व चालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी काँग्रेस नेते शेखर शेंडे यांनी केली आहे। तसेच नितेश कराळे यांना मारहाण व धक्काबुक्की केल्याचा साहसिक जनशक्ती संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे। मोदीजींच्या कार्यक्रमाला इथून शासनाने जी काही रॉयल्टी दिलेली आहे मुरुम काढायची, परंतु इथून जेवढ्याही गाड्या आमचे मित्र कराळे सर यांनी अडवल्या त्या एकाही गाडीजवळ रॉयल्टी पावती नव्हती। नियम असा आहे की प्रत्येक गाडीने आपल्यासोबत रॉयल्टी पावती ठेवली पाहिजे, गाडी मालकांनी त्यांना आपल्या गाडीसोबत रॉयल्टी दिली पाहिजे। परंतु इथे जेवढ्याही गाड्या होत्या त्यांना रॉयल्टी नव्हत्या आणि अशा पद्धतीने जितका काही ब्रासची परवानगी असेल त्याच्या 10 पट माल इथून काढून अवैधरित्या नेण्यात आला असा आमचा दाट संशय आहे, दाट आरोप आहे। आणि अशा पद्धतीचं जर प्रशासन काम करत असेल तर हे चुकीचं आहे आणि या दोषी लोकांवर कारवाई झाली पाहिजे। कारण की इथे वेळेवर येऊन ट्रक मालकांनी इथे रॉयल्टी ह्या लोकांना दिली, त्याचे व्हिडिओ कराळे सर जो आहे आणि यांच्यावर काही लोकांनी हमलाही केला ट्रकवाल्यांनी, तर हा निंदनीय प्रकार आहे। अशा पद्धतीने जर होत असेल तर याला आमचा विरोध आहे आणि अशा पद्धतीनं कोणत्याही गैरमार्गाने मुरुम उत्खनन व्हावं नाही, त्यांना रीतसर त्यांनी रॉयल्टी सोबत ठेवा एवढीच आमची प्रशासनाला रेव्हेन्यू खात्याला विनंती आहे। सर, आपल्यावर कुठल्या प्रकारचा हल्ला करण्यात आला? माझ्यासोबत आई बहिणीच्या शिवा देऊन शिवीगाळ केली। हे इथं नखं वगैरे वरबटले येऊन पडले मायावर, मी एकटा होतो तो। ठीक आहे, हे चुकीचं आहे। मी त्याची बाजू घेतो। रेतीचे घाट सुरू नाही झाले तर म्या सुमित वानखेडेले देवेंद्र फडणवीसचे OSD आहे त्याला 4-5 वेळा फोन केले, कलेक्टरले निवेदन दिले आहे म्या रेतीचे घाट सुरू करासाठी आणि याच्यावर फाईन मारले तेव्हा मी फोन वय करणार आणि मी यायचा प्रश्न मांडणारे होय। ठीक आहे, जेव्हा यायच्या गाड्या रेतीच्या पकडते, ठीक आहे, माय म्हणणं एवढंच आहे का तुमच्याशी काही वैर नाही माया आणि काहीच भांडण बी नाही। माझं महसूल प्रशासनाचा विषय होता का हे जे रॉयल्टीचे पावती बुकं फाडले तुम्ही घेतले त्या रॉयल्ट्या दिल्या काऊन नाही? मग हे प्रशासन झोपीत आहे का इथं तेवढ्या मोठ्या गाड्या येऊन राहिल्या तर त्या तेवढ्या मोठ्या गाड्याच्या रॉयल्ट्या तुम्ही फाडू देत काऊन नाही आहे? म्हणजे याचा अर्थ इथून अनेक गाड्या इल्लीगल आतापर्यंत 1000च्या वर गाड्या म्हणजे मोठ्याल्या गाड्या 10 चक्का गाड्या इथून मुरुमाच्या गेल्या। ठीक आहे, आणि जे गव्हर्नमेंटनं कलेक्टरनं जे परवानगी दिली 8 ते 5च्या दरम्यान 200 ब्रास माल गेला पाहिजे, जो म्हणजे 200 ब्रास खूप झालं तर 40-50 गाड्या होईल। इव्हन इथून जवळपास 200 गाड्या 250 गाड्या रोज चालल्या आणि काहीच गाड्याची नोंद आहे। मी तिथून त्या ग्राउंडवरून फोटो आणले आहे काढून का आतापर्यंत 3 दिवसात किती गाड्या गेल्या, तर 3 दिवसात तिथं फक्त 270 गाड्याची नोंद आहे। आतापर्यंत 1,500 गाड्या गेल्या तिथं आणि ते मालच तिथं जेवढा पडला त्याच्यावरून ओळखायलाच येते। त्याची जर लांबी रुंदी मोजली आणि हाईट मोजली तर बंद्या ब्रासचं काउंटिंग निघणार। ठीक आहे, मी जर उरावर बसलो नाही यायच्या तर हे मला कुठं नाही पकडू शकत। ठीक आहे, मी प्रेमानं वागून राहिलो तर माझ्यासोबत प्रेमानं वागा एवढीच माझी विनंती आहे। महसूल प्रशासनानं टॅक्स ठीक आहे यायचा बुडून राहिला आणि मोदीची सभा आहे म्हणून 1 तासाच्या सभेसाठी करोडो रुपयाचा खर्च हे तिथं करून राहिले, पण शेतकरी मात्र पानंद रस्त्याने पैसे नाही आणि लगेच कलेक्टरनं इथं त्या मोदीच्या सभेसाठी करोडो रुपये मंजूर केले आहे। हा पैसा मग आला कुठून एवढं माझा प्रश्न आहे। म्हणणं होतं की आपल्याला दमदाटी करण्यात आली, पुण्यामार्फत आपल्याला हो मला दमदाटी करण्यात आली। पोलीस प्रशासन आल्याबरोबर मला म्हणते तुमच्यावर गुन्हा दाखल करीन, तुम्हाला गाड्या अडवायचे अधिकार आहे का? या देशाचा नागरिक आहे आम्ही, भारताचे लोक आहे, भारताच्या संविधानातलं पहिलं वाक्य आहे। ठीक आहे, आम्ही मालक आहे या देशाचे, हे तुम्ही सर्व नौकर आहे म्हणून आम्हाला विचारायचे अधिकार आहे का तुम्ही सरकारचा माल नाही होय तो आमचा माल होय तो तिथून जो खोदून आणला
ठीक आहे. आणि तो माल तुम्ही कसा आणला त्याची पावती मागितली आम्ही, तर याच्यापाशी पावत्या नाही आहे आणि ते पावती इथं वेळेवर दिली आता, त्याच्यावर टाईम लिहून नाही. ठीक आहे, मग ते माहीतच पडते. माझ्यापाशी व्हिडिओ आहे त्याचे, किती वाजताचा व्हिडिओ माझ्या मोबाईलमध्ये आहे आणि पावती किती वाजता दिली ते पहा, मग तुम्हाला कळतेच. आणि त्याचे स्कॅन होते. ठीक आहे, तिथून जेव्हा पावती येते तर त्याची डायरेक्ट PDF फाईल तयार होते कलेक्टर ऑफिसले. मी ITI अंतर्गत तेही मागतो आणि दमदाटी करून इथून ट्रक नेले, मी एकटा होतो. तो सागर वैद्य, जिल्हा प्रतिनिधी, साहसिक न्यूज 24 वर्धा.